राज्यसभेच्या वेळेला खुलं मतदान असतं, पण तो त्याला दाखवून मतदान करावं लागतं. विधान परिषदेचे मतदान अशा प्रकारे व्हावं, घोडेबाजार थांबवण्यासाठी ही आमची भूमिका कायम राहील. आता महाराष्ट्रात ज्या निवडणुका आहेत, महाविकास आघाडीतर्फे आमचे 3 उमेदवार आहेत. प्रज्ञा सातव काँग्रेसच्या, शेका पक्षाचे भाई जयंतराव पाटील आणि शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर. आणि आम्हाला खात्री अशी आहे की आम्ही 3ही जागा जिंकून आणू. आता मग शिंदेचा गट, अजित पवारांचा गट किंवा देवेंद्र फडणवीसांचा गट यांनी त्यांच्या जागा सांभाळाव्यात. निवडणूक होणार हे नक्की आहे, झालेलं आहे. आता कोण पडतंय आणि कोणाला क्रॉस वोटिंगची भीती आहे ते त्यांना आपल्याला आपापल्या आमदार त्यांना सांभाळावे लागतात अलीकडच्या काळामध्ये. पण क्रॉस वोटिंग होण्याची भीती सगळ्यात जास्त माझ्या माहितीप्रमाणे सत्ताधारी पक्षाला. लोकसभा निवडणुकीचे जे निकाल लागलेले आहेत ते पाहता महायुती म्हणून जो काय प्रकार आहे तो पूर्णपणे पराभूत झाल्यामुळे अनेक आमदारांना आपल्या भविष्याची चिंता वाटते. आणि अशा परिस्थितीत कोणते आमदार काय निर्णय घेतील सांगता येत नाही. आम्ही नक्कीच आमच्या आमदारांच्या सोबत आहोत, आमचे आमदार आमच्या सोबत आहेत. मग काँग्रेसचे असतील, माननीय शरद पवार साहेबांबरोबर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील आणि शिवसेनेचे असतील, आम्हाला क्रॉस वोटिंगची भीती अजिबात नाही. मात्र फडणवीस म्हणत होते की मागे घोडेबाजार थांबवतो असेल तर त्यांनी कुठेतरी उमेदवार मागे घ्यावा ना. त्यांनी मागे मतच नाहीये, त्यांनी मागे घ्यावं. त्यांच्याकडे कुठे मत आहेत? अजित पवारांकडे किंवा मिंदे गटाकडे दुसरा उमेदवार निवडून आणावा इतकी मतच नाहीये. किंवा भाजपने जो जादा उमेदवार टाकलेला आहे असं आम्हाला वाटतं, त्यांनी मागे घ्यावा, अजूनही मागे घ्यावा, काय हरकत नाही. आणि घोडेबाजार थांबवावा. आतापर्यंत फडणवीसांनी किंवा इतर काही लोकांनी या महाराष्ट्रामध्ये प्रचंड घोडेबाजार सत्तेच्या बळावर, तपास यंत्रणा पोलिसांच्या बळावर केला, पण आता त्यांना ते जमणार नाही. तर आरक्षणाच्या संदर्भात बैठक होती, सर्व पक्ष आग्रह. ठीक आहे, त्याच्यावरती माननीय उद्धव साहेबांनी आणि पक्षाने भूमिका स्पष्ट केली. मुंबई 72 घंटे बाद आरोपियों में गिरफ्तार का भी विराट है. मुंबई पुलिस ने जो मुंबई के आरोपियों को गिरफ्तार करने में लगभग 72 घंटे लगा चुकी, और इस घटना को गिरफ्तारी को आप किस तरह से कहते हैं? सरकार की तरफ से आरोपी को बचाने की कोशिश चल रही है. ये हिट एंड रन का मामला साधारण मामला नहीं है. जैसे पुणे में हो गया पोर्शे कार का मामला, अग्रवाल फैमिली, वैसे ये मेहता फैमिली है. ये जो बाप है इस लड़के का, उसका क्रिमिनल रिकॉर्ड चेक कर लीजिए.